नवनीत राणा यांच्या विरोधात हैदराबादमध्ये आता गुन्हा दाखल झाल्याची ही बातमी आहे। 15 मिनिटं विरुद्ध 15 सेकंद हा वाद आता पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेला आहे। हैदराबादमध्ये नवनीत राणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची ही बातमी आहे। काँग्रेसला वोट करणं म्हणजे पाकिस्तानला वोट करणं असं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आणि या एका वक्तव्यानंतर आता हैदराबादमध्ये नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची ही बातमी। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। कृष्णा, काय नेमकी माहिती? नवनीत राणा यांच्या समोरची अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण की काल त्यांनी जे हैदराबादमध्ये जाऊन भाषण केलेलं होतं आणि ओवेसींना आव्हान दिलेलं होतं 15 मिनिट 15 सेकंदाच्या संदर्भातनं, त्या सगळ्या आणि इतर जी त्यांची वक्तव्य होती या विरोधात हैदराबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी हैदराबाद पोलीस करतील। मात्र सदरील वक्तव्यामुळे नवनीत राणा ह्या अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या समोरची संकट देखील निश्चित वाढण्याची शक्यता आहे। ठीक आहे कृष्णा, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। नवनीत राणा आणि ओवेसी नेमकं काय म्हणाले होते पाहूया। छोटा मुद्दा है कि पुलिस को 15 मिनट हटा दो तो हम दिखाएंगे, बोले कि क्या कर सकते हैं। छोटे को मेरा कहना है तेरे को 15 मिनट लगेंगे छोटे, और हमको सिर्फ 15 सेकंड लगेंगे। 15 सेकंड पुलिस को हटाया, 15 सेकंड अगर पुलिस को हटाया तो छोटे को बड़े को ये पता नहीं लगा कहां से आया और कहां को गया। सिर्फ 15 सेकंड लगेंगे हम लोगों को दूसरा मंच पे आ जाए। बिल्कुल 15 सेकंड दे दीजिए। आप क्या करेंगे? अखलाक का हाल करेंगे, जैसा मुख्तार को किया वही करेंगे, या पीलू खान या फिर अपना रकबर। बिल्कुल आप दे दीजिए, मोदी जी के पास इख्तियार है, दे दीजिए 15 सेकंड। 15 सेकंड ने बल्कि 1 घंटा ले लीजिए ना। हम भी देखना चाह रहे हैं कि आप में कितनी इंसानियत अभी बाकी है या नहीं है। करिए, कौन डर रहा है? कौन डर रहा है? हम तो तैयार हैं। लेकिन ये मामला जब शुरू हुआ नहीं देखिए, नहीं देखिए, हम तो कह रहे हैं ना कि करिए। अब कोई ओपन कॉल कर रहा है सब चीजों का, तो ठीक है करिए। आप कौन रोक रहा है आपको? दिल्ली में प्रधानमंत्री आपका, आरएसएस आपकी, सब चीज आपका है, करिए। कौन रोक रहा है आपको? बोलते क्यों है? करिए ना, बल्कि हमको बता दीजिए कहां पे आना, हम आ जाते हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।